साई दिवा प्रतिष्ठान साईगाव यांच्याकडनं एसपी ट्रॉफी करिता खूप खूप शुभेच्छा येत आहेत. प्रणील भाकरे, महेंद्र भाकरे, तुषार पाटील, विशाल पाटील, थँक्यू, थँक्स अ लॉट. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल मयूर तामोरे फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन जरूर मिळेल मयूर तामोरेच्या बॅटमधून. ऑफ द मार्क. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 1 या धावसंख्येवर. एका साईडला प्रीतम बारीसारखा एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षात ISPL मध्ये ज्याची वर्णी लागली गेली होती, यंदाच्या वर्षात अंडर-25 चॅम्पियनशिप धमाका बिग बॅश DD स्पोर्ट्स बिनारच्या मैदानात आयकॉन प्लेअर म्हणून आपण पाहिलात. आदरणीय हेमंतजी पाटील साहेब बिलोशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 आजचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र या स्पर्धेची. अगदी प्रत्येकाला आपण पाहतायत 8 वाजण्याच्या सुमारास जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असताना 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 1 मयूर तामोरे आणि विघ्नेश दवनेला आपण पाहतायत. 3 षटकं 15 मिनिटात तुमची कंप्लीट झालीच पाहिजेत, याची दखल घ्या. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. बॅक ऑफ द हँडचा उपयोग करत असताना प्रीतम बारीचं हे कला कौशल्य आहे. चांगला थ्रो तर जरूर होता, परंतु स्क्वेअर फेकी थोडीशी आपल्याला पाहायला मिळाली. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. बोबा 11 चिंचणी या टीमची 2 या धावसंख्येवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर. भरपूर वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आलेले आहेत. दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत एक सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. RP लायन्स विपुल पाटील प्रेझेंट आपण पाहताय पुरस्कृत. RP लायन्स धाकटी डहाणू प्रीतम बारी. या वेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पाठीमागे चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी सिंगल मेल. स्वतःवर निराश मयूर तामोरे होत असताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने अगदी ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केल्यानंतर SP या संघामधून ओंकार देसाईच्या संघामध्ये गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक गाव एक फॉर्मॅटला जॉईन झाला. म्हणजे ज्या गावापासून आपण आलोय त्या गावाला कधीच विसरून चालणार नाही, हे मयूर तामोरेने या वेळेला दाखवून दिलं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 4 बॉलच्या समाप्तीनंतर प्रीतम बारी एक गाव एक फॉर्मॅटमध्ये. जेव्हा जेव्हा तो बाहेर जात नाही त्या वेळेला मात्र आपल्या गावासाठी तो जरूर उभा राहतो. हे क्रिकेट उत्तम दर्जाचं पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 3-5 बॉलचा खेळ झाला. ही प्रीतम बारीची खासियत आहे. व्हेरिएशन. विपुल पाटील प्रेझेंट RP लायन्स आपण पाहू शकतायत. धाकटी डहाणू. चांगला बॉल आणि सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत स्लो ओव्हर 1चा मारा होता. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज विघ्नेश दवने बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन. बोबा 11 चिंचणी टीमला पहिला धक्का गॉन. RP लायन्स टीम आपण पाहतायत प्रेझेंट केले. धाकटी डहाणू या टीमला विपुल पाटील यांनी, तर एका साईडला श्याम हजारे खानिवली यांच्याकडून आपण पाहू शकतायत बोबा 11 चिंचणी या टीमला आमंत्रित केलं गेलंय. हे पॅकर्स आहेत. अगदी चांगला पहिला षटक आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहतायत SP प्रेझेंट उपसरपंच चषक संदीप दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले. क्रिकेटसाठी अतोनात चांगले प्रयत्न करतायत की या विभागातील जो खेळाडू येईल त्यांना मान सन्मान कसं द्यायचं या दृष्टिकोनातून हे व्यासपीठ उभं केलं गेलंय. प्रीतम पाटील यांचं आगमन झालेले पीक आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सासणी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व भाई कराळ यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. योगेशजी शिलोत्तर यांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सूरज पाटील. एक सुंदर निवेदक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने पाहायला मिळते. वाडा तालुक्याच्या खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्वांची जाण असणारं असं व्यक्तिमत्व सूरज पाटील याच गावातील अनमोल रत्न आहेत. खडून खडा माहिती असलेलं गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर करण अंबिरे, एक शांत स्वभावाचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परफेक्ट बॉलर. मात्र आता या वेळेला आपण पाहत आहेत मिस्टर मयूर तामोरे किती वेळ शांत बसेल, कसं सेन्सिबल क्रिकेट खेळेल का, याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपण यूट्यूबवर आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा इरादा त्यांनी जरूर घेतला गेला होता, परंतु 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 या धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करताना आपण पाहिलं विघ्नेश दवणे आणि मयूर तामोरे सिंगलला महत्त्व देत आहेत. क्रिकेटमधील बेसिक आहे ते सिंगल डबल. क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास सिंगल डबल आणि त्याला महत्त्व देत आहेत करण अंबेरे. ऑन साइडला विनीत धानमेरच्या बॅटमधून करण अंबेरेच्या विरोधात सरळ चेंडूला डिस्पॅच केला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी थँक्यू. वेलकम बॅक. आणि बिलोशी गावाचं नाव आज आपण पाहतोय साता समुद्रा पलीकडे जात आहे. त्याचं एकमेव कारण SP प्रेझेंट उपसरपंच चषक आपण अनुभवतायत, पाहतायत. काय फटका खेळला होता. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा उपयोग करत असताना विनीत धानमेर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल जाऊन पोहोचते 10. बॉल फेकून झाले ते 2. करण अंबिरे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग होते ते हातामध्ये आणि प्रीतम बारीच्या हातामध्ये चेंडू विसावला. करण अंबिरे म्हणतोय षटकार आला तर काय झालं, कमबॅक करण्याची माझ्याकडे सुद्धा ही संधी आहे आणि ती संधी दौडून आली. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन. बोबा 11 चिंचणी टीमला दुसरा धक्का. अंकुश वजय न्यूमॅनी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विनीत धानमेर थोडीशी घाई केली की काय हे चिंचणीकर म्हणत असतील. षटकार आला होता, थोडीशी सेन्सिबल बॅटिंग दाखवायची होती, थोडंसं खेळपट्टीवर राहायचं होतं, परंतु तसं केलं नाही. लालच दाखवली करण अंबेरेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10. बॉल फेकून झाले 3. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिराने दाखल झालेत या SP प्रेझेंट उपसरपंच चषकाच्या या मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळते, जे प्रेक्षक वर्ग आलेत त्यांच्या माहितीसाठी आज सेकंड मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. एक गाव एक फॉर्मॅट ओपन आपण पाहत आहेत आणि ही दुसरी मॅच सुरू आहे. यस, व्हाईट जो पट्टा आपण पाहत आहेत, कृपया करून जो पडदा आहे व्हाईट पडदा, त्याच्या आतमध्ये कोणीही आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हंबल रिक्वेस्ट असेल की कोणीही आतमध्ये बसू नका. त्याच्या पाठीमागे आपल्याला स्टँडची व्यवस्था केलेली आहे आणि जे बॅनर जवळ आहेत प्लीज थोडंसं बाजूला व्हा. जे खेळाडू आहेत प्लीज मी विनंती करेन की कारण लाईव्ह सुरू आहे आणि त्यामध्ये आपण स्पष्टपणे दिसतात तर थोडंसं वेगळं चित्र दिसतं, तर प्लीज मी विनंती करेन. 11 रन 11. यावेळेला स्विचिटचा फटका, अगदी नजाकत भरा शॉट पाहायला मिळतोय. फिल्डर धावतायत परंतु त्यांना बॉल मिळणं मुश्किल. सरळ चेंडू निघून जातोय. खूप चांगले प्रयत्न केले फिल्डर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 रन. वेगेला जरूर नियंत्रण होतं परंतु शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे यावेळेला मयूर तामोरेने दाखवून दिलं आणि ओंकार तामोरे फार वेगाने धावले होते. अंडर 25 चा खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15.
बॉल फेकून झाले ते 5. शेवटचा बॉल आहे. गोलंदाज करण अंबेरे थोडासा खर्चिक करतोय धावा या षटकामध्ये 12. त्यावेळेला चेंडूला पाहिलं न्याळला खूपच वाईट लाईनच्या बाहेर असल्यामुळे पंच हेमंत शेट्टी सर होत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16. अगदी थोड्याच वेळात रेश्मा मयेकर यांचा आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक निवेदिका लेडी अँकर म्हणून ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते, चर्चेत राहिलेत. अप्रतिम चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी. करण अंबेरे यासाठीच ओळखला जातो. टप्पा पडल्यानंतर सरप्राईज केलं, अचंबित करणारा हा चेंडू मयूर तामोरेला. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बोबा 11. श्याम हजारे पुरस्कृत चिंचणी या टीमला 16 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. थँक्यू, वेलकम बॅक. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 3रं षटक हाताळण्याकरता वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं निखिलला आपण पाहतात. निखिल आकरे एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने पदार्पण केलं. हे षटक टाकण्यासाठी फक्त तुमच्याकडे 5 मिनिटांचा अवधी राहिलेला आहे. द टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. ऑन साइडला खेळलाय अंकुश वजेच्या बॅटमधून सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. चांगला झेल. आणि जॉन्टी प्रशांत पाटील बिलोशी नाईट रायडर ग्रुप आपली वाट पाहतायत स्टेजवर. प्लीज वेलकम जॉन्टी बिलोशी. ट्रॉफी वेलकम एसपी ट्रॉफी. सगळ्या प्रेक्षकांचं या नाईट रजनी क्रिकेटमध्ये हार्दिक स्वागत. संदीप पाटील बिलोशी SP यांच्याकडनं वेलकम. ओर टू कम बॉक्स. अविनाश धानमेर अंडर 25 चा खेळाडू. काय झेल टिपला रनिंग मध्ये, फार डिफिकल्ट असतं अशा वेळेला. संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहतायत. एक निखिल आकरेला पहिली सफलता मिळते. कधी कधी लो फुलटॉस बॉलला विकेट मिळत असते आणि त्याचंच फॉर एक्झाम्पल पाहायला मिळालं. यानंतर होणारा सामना मित DJ सातपाडी संघाचा कॅप्टन या आणि कुडूस 11 टीमचा कॅप्टन. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. टॉस करण्याकरिता रेडी राहायचंय. सोळा रन. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा क्रॉस बॅटचा वापर केला होता. इथून जर आपण पाहिलं तर दिनेश दवणे एका साईडला पाहायला मिळत आहेत. अंकुश वजे थोडीशी स्ट्रगल करतायत या हंगामामध्ये. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय. चांगली मॅच पाहायला मिळते. एका साईडला RP लायन्स विपुल पाटील यांनी प्रेझेंट केलंय धाकटी डहाणू या टीमला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मनकवडा ओळखलाय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू प्रीतम बारीच्या हातामध्ये विसावलाय. निखिल आकरे काय बॉलिंग करताना पाहायला मिळतो. ब्युटीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी हे निखिल आकरे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. व्हेरिएशन. यावेळेला दिनेश दवणेच्या त्या रडारमध्ये आला आणि सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय. आय थिंक सो प्रेक्षकाने तो झेल टिपलेला आहे. 1000 रुपयाचे पात्र ठरतायत. बक्षिसाचे 1200 रुपये. आणि त्या प्रेक्षकाने झेल टिपून सांगितलं हे तो मेरे बाहेर का खेळ आहे. 22 रन एकंदरीत आपण पाहता. 22 4 बॉलचा खेळ झालाय. दिनेश दवणीच्या त्या रडारमध्ये चेंडू आला. ओरपी चेंडू होता. 6 धावन करता.
यावेळेला हा चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सो विनिंग टीम असेल. निखिल यावेळेला आम्हाला दर्शवतायत आणि आकाश दर्शवतायत या ठिकाणी की विनिंग टीम बरोबर खेळणार आहे बेस्ट ऑफ बोरशेती. म्हणजे सेकंड जो फर्स्ट हाफ आहे तो आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिअर केला जाईल. एकंदरीत 1 रन मिळेल मयूर तामोरेच्या बॅटमधून. ज्या पद्धतीने आतापर्यंत मयूर तामोरे आपण पाहताय दिनेश दवणीच्या बॅटमधून 1 धाव आली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये गेल्या मॅचमध्ये 37 धावा आपण पाहिल्या. बेस्ट ऑफ बोरशेती टीमने त्या कंप्लीट केल्या, अर्थातच अचीव्ह केल्या आणि सेकंड राऊंडमध्ये धडक मारली. निखिल आखरेसारखा गोलंदाज 7 धावा देऊन 1 गडी बाद केला. स्टार्ट चांगली प्रीतम बारीने केली. 3 षटकांचा खेळ अखेरीस बोबा 11 चिंचणी टीमची धावसंख्या 23. मयूर तामोरे आतापर्यंत 1 चौकार आणि 7 धावांवर खेळतोय. दिनेश दवणे आल्या मात्र 2 बॉल डॉट केल्यानंतर 1 षटकार आला. 3 बॉल डॉट सहित 5 बॉलचा सामना केलाय आणि 7 धावा. जो स्ट्राईक रेट हवा आहे तसा नाहीये. अंडर 25 चा खेळाडू अर्थातच गोलंदाज ओमकार तामोरेला आपण पाहतायत. फार कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूंनी धमचाक सोडले आणि आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेटर प्रेक्षकांना मात्र जरूर भाग पाडले गेले. ओमकार तामोरे उंच सकल बांध्याचा. या वेळेला मात्र वेगेचा फायदा उचलला. सरळ चेंडूला पाठवलाय हुकच्या फटक्यात. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आज सातपाटीवरून आपण पाहतायत अवधूत कामतला आपण पाहू शकाल. एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी त्या संघासाठी चांगला गेलाय. विनिंग टीम बरोबर बेस्ट ऑफ बोरशेती या टीमला खेळावं लागणार आहे. आणि त्यानंतर आपण मित्र DJ सातपाटी आणि त्या कुडूस 11 2 हात करेल अशा पद्धतीने आजचा शेड्यूल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27-27. गोलंदाज सज्ज होईल ओंकार तामोरे. दबाव असेल परंतु त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन. काय भन्नाट वेग होता. अतिशय चांगला चेंडू. अनबिलिव्हेबल डिलिव्हरी. प्रीतम बारीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 27. 2 बॉलच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 बिलोशीच्या या ऐतिहासिक मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. टेनिस बॉल क्रिकेटला अगदी वाडाकरांना या स्पर्धेने वेड लावून सोडलंय. चांगला बॉल थोडासा खाली राहिला होता. मयूर तामोरे पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह होता. प्रीतम बारी रिस्क घेत नाहीयेत. कोणत्याही प्रकारची फेकी करत नाहीयेत. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 या धावसंख्येवर बॅटची हलकीशी एज लागली होती. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 28 वर धावसंख्या. ओमकार तामोरे स्लॉग ओव्हरचं षटक हाताळतो. काय कॉन्फिडन्स लेवल कर्णधाराचा पाहायला मिळतो. निखिल आखरेचा की शेवटच्या षटकामध्ये एक नवतरुण गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाते. यावरून त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स हा आपल्याला परफेक्शन पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 28. थोडासा अडथळा निर्माण होतोय. पावलांमध्ये थोडासा रनअप चुकतोय. डेड बॉल पंच घोषित करतायत हेमंत शेट्टी सर. मुन्ना पडान सर एका साईडला आपण पाहतायत. फार जिकरीचं काम असतं. पंचांची भूमिका एखाद वेळेला समालोचक सॉरी म्हणू शकतात परंतु क्रिकेटच्या मैदानात या पंचांना जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या पंचांना सलाम असेल. मैत्री ती मैदानाच्या बाहेर परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर फेअर डिसिजन कसे असावेत हे मात्र सातत्याने पंच दर्शवत असताना म्हणून आज पॉप्युलर पंच म्हणून ओळखले जातात. सॅल्यूट आहे. संघाची धावसंख्या 28. यावेळेला स्विचिटचा फटका. काय क्लास. आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. इथे मात्र आपण पाहतायत वाईट पडद्याच्या आतमध्ये यस पंच निर्णय. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34. लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिक. सदानंद
साळवी यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज. कृपया करून लक्षात असू द्या, पडदा जो आहे व्हाईट, त्या पडद्यालाच ती बाउंड्री आहे. लक्षात घ्या, कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करू नका. जो कव्हर पॉइंट मध्ये आपण पाहतायत, संघाची धावसंख्या 34, मयूर तामोरे. हा चेंडू आपण पाहिला तर यस, व्हाईट बॉल खूपच बाहेर होता, शफल झाले होते, परंतु इथून जर आपण पाहिलं तर मयूर तामोरे हेच विनवणी करतायत की खेळपट्टीच्या बाहेर होता की काय, परंतु पंचांची तीक्ष्ण नजर आहे. संघाची धावसंख्या बोबा 11 चिंचणी, श्याम हजारे पुरस्कृत आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35. 35 रन, 4 बॉलचा खेळ झालाय. ओमकार तामोरेच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवर दिनेश दवनेने चौकार ठोकला, त्यानंतर आपण पाहू शकला षटकार येतोय मयूर तामोरेच्या बॅटमधून. या संघाची भिंत आहे मयूर तामोरे. वाईट पडद्याच्या बाहेर झेल घेतल्यानंतरच तुम्हाला ते पारितोषिक लागू होईल, याची दखल घ्या प्रेक्षकांनो. कोणीही मैदानाच्या आतमध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करू नका, रिक्वेस्ट असेल. अप्रतिम हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. अविनाश पुढे सरसावताय, चांगली फिल्डिंग नाही आहे, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावां करता मेल खणखणीत चौकार, गुड शॉट. अजून एक प्रेक्षक या ठिकाणी यांनी कॅच पकडलेला आहे. नरेश केंद्रा पालसई यांनी व्यासपीठावर यावं. नरेश केंद्रा यांना 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. व्यासपीठावर प्रीतम भुईर यांच्या शुभ हस्ते. प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी 1000 रुपये संदीप पाटील यांच्याकडनं एसपी यांच्याकडनं एसपी ट्रॉफी मध्ये प्रेक्षकांसाठी कॅश घ्या आणि 1000 रुपये मिळवा. वेल डन. नरेश केंद्रा प्रेक्षक आहेत पालसई गावचे. बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अभिनय पाटील यावेळेला अभिनव पाटील उपस्थित होत आहेत. अभि यांच्यामुळे सातत्याने आणि या ठिकाणी कडी पाटील सर यांचं आगमन झाले. गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अभिनय पाटील यांचे वडील. वेलकम कडी पाटील सर, आपलं हार्दिक स्वागत. वेलकम व्हीआयपी डायस. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 39 वर जाऊन पोहोचली गेली. 39 रन्स. वेलकम कहेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. के डी पाटील अर्थातच काशीनाथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अभिनव पाटील यांचे पिताश्री आणि अभिनव एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळतोय. हँडसम क्रिकेटर ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे. अप्रतिम भन्नाट वेग होता. 2 पायांच्या अगदी मधोमध चेंडू यावेळेला पिच होताना पाहायला मिळतोय की काय. 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथे एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. बाईकच्या स्वरूपात मिळेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 40. वेलकम वेलकम वेलकम. सुस्वागतम उपसरपंच चषक सानिका संदीप पाटील यांच्या नावाने आणि स्वतः या ठिकाणी सौ सानिका संदीप पाटील यांचं आगमन होताना पाहायला मिळते. त्यांच्या सोबत या ठिकाणी संपूर्ण वाडा तालुक्यातील उपसरपंचांचं आगमन होते. उपसरपंच असोसिएशनचे अध्यक्ष पांडुरंगजी पठारे साहेब आणि त्यांच्या समवेत संपूर्ण वाडा तालुका सरपंच उपसरपंचांचं आगमन होते. वेलकम वेलकम अनिलजी खिलारे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर प्रशांतजी गोतारणे साहेब, त्याचबरोबर सागरजी पाटील साहेब, सगळे वाडा तालुका पंच यांचं आगमन झालंय. वेलकम. सगळ्या उपसरपंचाची नावं लिहून घ्या आता. अध्यक्ष असोसिएशन, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सगळी कमिटी वैया जा. सरपंच
देवयानी भीमरा आणि खिलारी. थँक्यू डीजे, थँक्स अ लॉट. थँक्यू. उपसरपंच संदीप पाटील यांच्या समेत सरपंच भीमरा मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पांडुरंगजी पटाळे साहेब उपसरपंच तालुका असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर देवयानी दिलीप भीमरा मॅडम सरपंच बिलोशी. त्याचबरोबर प्रशांतजी गोतारणे. वेलकम. एसपी ट्रॉफीचा धमाका सेलिब्रेशन, पाहुण्यांचं स्वागत फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये. उपसरपंच चषक बिलोशी एसपी ट्रॉफी. वेलकम. चला फिल्डिंग सजून घ्या लवकरात लवकर. वेळेची दिरंगाई न करताना 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 40-41 रनचं टार्गेट. ग्रामपंचायत सदस्य बिलोशी सौ रुपाली जगदीश काशी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक अधिक स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीने उपसरपंच मॅडम यांचं स्वागत केलं जातं. आणि जी आज चर्चा आपल्याला पाहायला मिळते, घराघरामध्ये पोहोचले गेले उपसरपंच चषक. एसपी प्रेझेंट संदीप दादा पाटील ची देन. आणि आज नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्या संपूर्ण नारी शक्तीला सलाम आहे. तर या ठिकाणी पुढच्या सामन्याच्या नाणेफेककडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सामन्याकडे वळूया. विजयासाठी 41 रनचं टार्गेट सेट केलं गेलं. हे आमचे लाडके प्रेक्षक राजा आहेत, जे आज अमूल्य वेळ काढत उपसरपंच चषकाला भेट देत आहेत आणि मालामाल सुद्धा होत आहेत काही प्रेक्षक वर्ग या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑल इज वेल संपूर्ण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामॅन अगदी चांगलं कॅमेरा वर्क पाहायला मिळतं प्रिन्स मूवीजवर. आपण पाहू शकता यूट्यूब चॅनलवर. आणि खऱ्या अर्थानं प्रिन्स मूवीज हे फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. प्रथमेश वेल्डन उपसरपंच चषक 2025 आपण पाहत आहेत. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्या. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. एका साईडला फलंदाज निखिल अक्रे आणि मयूर मर्दे. यंदाचा हंगाम काय मयूर मर्देसाठी चांगला गेलाय, निखिल अक्रेसाठी चांगला गेलेला आहे. परंतु झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. क्रिकेट म्हटलं तर एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एक चांगलं क्रिकेट आज संपूर्ण व्यासपीठावर. नारी शक्ती आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उत्तुंग भरारी घेतले, या आमच्या नारी शक्तीला सलाम आहे. एक काळ असा फक्त होता चूल आणि मूल, परंतु आता तसं राहिलेलं नाही आहे. गेले ते दिवस राहिले त्या फक्त आणि फक्त आठवणी. आणि आज आपण पाहत प्रत्येक क्षेत्रामध्ये सातत्याने चांगली प्रगती करताना या नारी शक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानाचा मुजरा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते 41 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 10.25च्या सरासरीने खेळावं लागेल. ऑल इज वेल ही स्पर्धा. एसपी प्रेझेंट फक्त एकच चर्चा या स्पर्धेची घराघरामध्ये पाहायला मिळते. वाडाकरांना ही स्वादिष्ट क्रिकेटची मेजवानी आपण पाहू शकाल. जाऊया सामन्याच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिला गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय विनीत धानमेर. ऑल इज वेल. 41 धावांचं टार्गेट. 15 मिनिटे तुम्हाला 3 षटकात व्यतीत करायचे आहेत. जर 1 सेकंद जरी वर झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक प्लेयर घ्यावा लागेल, कारण उपसरपंच चषक या स्पर्धेचं दुसरं नाव म्हणजे शिस्तबद्ध, डिसिप्लिन. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होईल विनीत धानमेरला आपण पाहत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. गोलंदाज सज्ज होताना राईट ऑन द विकेटने उजव्या हाताने पहिलाच बॉल. टप्प्याचा चेंडू होता, परंतु 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू फार वेगाने निघून चाललाय आणि पाहता पाहता सरळ चेंडू निघून जाईल. वाईट +4 मिळतील बोनसच्या स्वरूपात. 5 नशिबाचा चौकार. 4.
5 रन पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केलेत मिस्टर विनीत. यावेळेला ऑन साइडला मयूर मर्देच्या बॅट मधून पॅटर्न शॉट हुकच्या फटक्यात फेकून दिले चेंडूला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. Yes, Peter. Welcome. Thank you, DJ. थँक्यू. त्याचबरोबर माजी उपसरपंच बिलोशी ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र बंटी काठोळे यांचं आगमन झालेलं आहे. आपल्याला विनंती आहे की आपण सन्मानानं मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. वेलकम एसपी ट्रॉफी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. काय फटका खेळला होता, अनबिलिव्हेबल, ग्लोरियस, मॅग्निफिसंट टायमिंग. ही ताकद आहे या खेळाडूची मयूर मर्देची. विनीतचा हा बॉल थोडासा थांबून आला होता. अगोदरच बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 11 या धावसंख्येवर. डॉट बॉल, 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 11. जी सरासरी हवी होती ती सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. 2 बॉलवर येऊन ठेपली गेली. ज्या पद्धतीने 2 बॉलवर कंप्लीट केली गेली. तुडुंब प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला फुलटॉस बॉल होता. व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन नव्हतं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. मात्र मयूर मर्दे थोडेसे निराश. पहा त्यांचं रिॲक्शन बोलतं, त्यांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतात की ही संधी होती. कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. क्रिकेटच्या खेळात सुद्धा तेच आहे. ओव्हरपिच चेंडू आणि फुलटॉस चेंडू कधीच वाया घालवायचा नसतो आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं नाही. बारा रन्स गोलंदाज सज्ज होईल. काय सामना अप्रतिम. आरपी लायन, धाकटी डहाणू टीम, विपुल पाटील यांचा संघ यावेळेला ऑन साइडला खेळला गेला. हुकच्या फटक्यात अगदी चांगला फुटवर्कचा वापर केला. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा येतील का? वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण होत असताना आरपी लायन 11 धाकटी डहाणू टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 41 धावांचा पाठलाग करताना जी सुरुवात हवी होती, वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात चांगली करावी लागते. ती सुरुवात आतापर्यंत मयूर मर्दे आणि निखिल आकरेच्या बॅटमधून पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. कडक शॉट, ब्युटिफुल टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. 20 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. काय बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. अर्धा धावसंख्येचा पल्ला पहिल्याच पॉवर प्ले मध्ये पूर्ण करत असताना 19 बॉल आणि 21 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता. बॅटची एज घेतली. चेंडू शॉट लेगला निघून जातोय. तत्पूर्वी सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. खर्चिक धावा या षटकामध्ये खूप साऱ्या पाहायला मिळाल्या. पहा, पहिला बॉल वाईट, त्यावर नशिबाचा चौकार मिळाला. म्हणजेच पहिला बॉल न फेकता 5 रन मिळाल्या. आणि त्यानंतर जी सुरुवात केली मयूर मर्देने हुकच्या फटक्यात षटकार आला. त्यानंतर डॉट बॉल 1 रन, 2 रन, 6 रन, षटकार पाहायला मिळाला. काय फटका खेळला होता निखिल आखरेच्या बॅटमधून आणि पुन्हा एकदा सिंगल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
थँक्यू. ऑब्विसली उपसरपंच चषक बिलोशी गावामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. 21 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 20 रनची आवश्यकता आहे. मयूर तामोरे गोलंदाजी मार्कवर, एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. परफेक्ट ऑलराऊंडर. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. अतिशय देखणं असं आयोजन. राहुल भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत. त्या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख निखिल यांना आपण पाहू शकाल. सागर राऊत यांना आपण पाहतायत. अतिशय मात्र आकाश पाटील यांना आपण पाहू शकतायत. अभिनव पाटील यांना आपण पाहतायत. ऑन साइडला काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम 6 षटकार. आहे आणि क्रिकेटची मात्र या ठिकाणी मात्र मेजवानी काय, आज मात्र पब्लिक खुश. हे समुद्र किनारी लगतचे खेळाडू आहेत. त्यांच्याकडे एवढी इच्छाशक्ती असते आणि ती इच्छाशक्ती काय आहे हे आज प्रत्यक्षात आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहावयास मिळते. बॅटची एज घे. चेंडू मात्र ह्या वेळेला निघून जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा नाहीये. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. 28. 2 बॉलचा खेळ झालाय. आरपी लायन विपुल पाटील पुरस्कृत धाकटी डहाणू टीम. 16 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. सामना अजून सुद्धा बॅलेन्सिंग आहे. इथून विकेट्स आणि डॉट बॉल या 2 गोष्टी खूप मायने राखणार आहेत बोबा 11 चिंचणी या टीमला. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये या खेळाडूंची. चेंज ऑफ पेस जरूर केला होता. सरळ बॅटचा वापर केला. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. खडे खडे स्ट्रोक खेळलाय. उपसरपंच चषक षटकार. मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं मयूर मर्दे. वॉट बॅटिंग. या वेळेला मात्र आता चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. दिनेश त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. फलंदाज बाद. 34 वर पहिला धक्का. परंतु आपली भूमिका काय आहे हे दर्शवत असताना मयूर मर्दे म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि या वेळेला डगआउटमध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय धाकटी डहाणूच्या मयूर मर्देसाठी. वॉट बॅटिंग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. विजयासाठी 7 रनची अजून सुद्धा आवश्यकता. आरपी लायन धाकटी डहाणू या टीमला जी सुरुवात केली होती ती क्लास पाहायला मिळाली. जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. प्रीतम बारी एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेचा अनुभव. कटारसारखी जी 10PL ची स्पर्धा, सुप्रीमो चषक, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, या सर्व काही गोष्टी आपण पाहिलं. संगम प्रीमियर लीग या सर्व काही गोष्टी ज्या आपण पाहतायत स्पर्धा आहेत. आणि त्या स्पर्धेचा अनुभव असलेला हा खेळाडू आयकॉन प्लेअर ऑल इंडिया म्हणून ओळखला जातो. आज आपल्या गावाच्या नावासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या अस्मितेसाठी खेळत असताना ऑफ द मार्क 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. 6 रनची आवश्यकता आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. यष्टांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 35. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये 2.50च्या 3च्या सरासरीने 6 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 6. विनिंग टीमला लगेच खेळावं लागेल. बेस्ट ऑफ बोरशेती टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचंय. आलेले आहेत
त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन अतिशय संदीपदादा पाटील यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात कधीच मजा नाहीये. आणि हे शून्यातून विश्व निर्माण केलंय ते SP प्रेझेंट उपसरपंच चषक या स्पर्धेने. आज प्रत्येकाच्या काळजावर मात्र आपण पाहू शकता जे नाव कोरले गेले ते उपसरपंच चषक अंडर फ्लड स्लाइड मध्ये डे अँड नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेला सलाम आहे. 6 रनची गरज. चांगला बॉल होता, हलक्याशा हाताने फक्त मान सन्मान दिला. प्रीतम बारीला माहिती आहे प्रत्येक बॉल आपल्या बॅटच्या रडारमध्ये येणार नाही. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये आणि हेच जाणत असताना आपण पाहतायत आज सातपाटी टीमकडून हिमकांत भोईर चपाती या नावाने जास्तीत जास्त पसंती अभिनव पाटील यांच्याशी अलिंगण देत असताना बातचीत करत असताना आमच्या ऑनस्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. 36 रन 36. चांगला बॉल ह्या वेळेला आपण पाहताय सरळ चेंडू यष्टांचा वेध घेत क्लीन बोल्ड फलंदाज बाद मेल. या वेळेला विघ्नेश दवनेला सफलता. बॅक टू द डगआउट गॉन निखिल अकरे. संख्या 36. बॉल आहे 10 आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. एक चांगले पत्रकार म्हणून सूरज पाटील यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. म्हणजेच उद्याच्या न्यूजपेपरमध्ये उपसरपंच चषक झळाळताना पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. 36 रन 36. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विनीत अंबिरे यांना आपण पाहतायत. गोलंदाज विघ्नेश दवनेला आपण पाहू शकाल. अकोट टप्प्याचा चेंडू शाळाम पूल केला जातोय. आरामदायक हा स्ट्रोक खेळला गेला. 1 रन मेल सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. विजयासाठी 4 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. परंतु फक्त म्हणून चालणार नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटचा खेळच असा आहे, सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. 4 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज विघ्नेश दवने. अप्रतिम वेगवान चेंडू होता, स्टॉप केला जातोय. चांगला बॉल. काय भन्नाट वेग विघ्नेश दवनेचा पाहायला मिळाला. अतिशय चांगला बॉल. मयूर तामोरे जे स्वतः मात्र एक चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि या खेळाडूंना घेऊन चालतायत. हे खेळाडू खऱ्या अर्थानं आपण पाहिले नवीन नवतरुण सितारे जे आहेत ते लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतात. जेव्हा गावाची लीग होते ना तेव्हा गाव एकत्रित येतो, त्यावेळेला ते खेळाडू टॅलेंटेड दिसतात, त्यांना संधी मिळत नसते. जेव्हा लीगच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला ते निदर्शनास येतं आणि त्यामुळे आज आपण पाहताय चिंचणी प्रीमियर लीग ही सुद्धा एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्या लीगच्या फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू चमकले आणि आज चिंचणीला हे खेळाडू रिप्रेझेंट करतायत. संघाची धावसंख्या 37. 37 4 रनची आवश्यकता. चांगला बॉल होता, ऑफ साईडला टॅप केला जातोय. 1 रन मिळेल. दिनेश पुढे सरसावतायत. पहा ही चुकी फार महागडी ठरते. ज्या वेळेला मात्र स्कोर ऑलरेडी कमी आहे आणि इथे मात्र तिसरी धाव सुद्धा मिळेल. नो डाऊट अबाउट इट. तिसरी धाव सुद्धा पाहायला मिळते. पहा चुका झाल्या, त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अगदी तुम्हाला नामी संधी येतात, त्या संधीचं सोनं करा. यस रोहित सुतार या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये काही प्रेक्षक या ठिकाणी व्हाईट पट्ट्याच्या आतमध्ये आलेले आहेत. आपण त्या ठिकाणी सूचना द्यायची आहे. एका धावेची आवश्यकता आहे. तुडुंब भरलेलं हे मैदान. जसजसं मात्र सत्र पुढे जाईल तसतसा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळेल. पंचांकडे दाद आणि यस गॉन. लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेला. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला मिस्टर विनीत अंबिरे. बॅक
पाटील गोलू. वेलकम गोलू सारांश पाटील. गोलू सारांश पाटील वेलकम. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. SP प्रेझेंट उपसरपंच चषक बिलोशीचं हे सुप्रसिद्ध मैदान आणि त्या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान डे नाईटचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो. आज शेवटची रात्र चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहिले. या स्पर्धेकडे लोकप्रिय स्पर्धा वाडा तालुक्यामध्ये आपण पाहत आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40. स्कोर आर लेवल. विजयासाठी एका रनची आवश्यकता असताना मात्र अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता. पहिल्याच बॉलवर ही रन मिळवली आणि विजयाची मुहूर्त मेट रोवली. कॉंग्रॅच्युलेशन RP लायन, विपुल पाटील, धाकटी डहाणू टीम. कॉंग्रॅच्युलेशन. चला या लगेच टॉस करण्यासाठी निखिल आकरे, गणेश घरत खुश आहेत, राहुल अंबिरे खुश आहेत. या संघाच्या कामगिरीवर ते स्वतः आलेत आणि या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. वेलकम SP ट्रॉफी 2025. आपण जातोय थेट मुख्य मंचावर. आपण या ठिकाणी जातो मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मानाकडे. मान्यवर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. उपसरपंच संघटना वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पटारे साहेब, प्रशांतजी गोताने साहेब कोषाध्यक्ष, उपसरपंच गातेश बुद्रुक, आझाद अधिकारी प्रवक्ते खरिवली उपसरपंच, त्याचबरोबर अनिलजी खिलारे साहेब प्रवक्ते गोरे उपसरपंच, उमेशजी दळवी उपसरपंच बिलघर, भूषण ठाकरे उपसरपंच शेलटे, सागर पाटील उपसरपंच खानिवली ग्रामपंचायत, रोहिदास पष्टे आदर्श शेतकरी, गातेश बुद्रुक, सुरेंद्र बंटी काठोळे बिलोशी माजी उपसरपंच. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान. उपसरपंच चषक बिलोशी 2025 SP ट्रॉफी आणि स्वतः SP संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते उपसरपंच संघटना वाडा तालुका अध्यक्ष पांडुरंग पटारे साहेबांचा शाही सन्मान मुख्य मंचावर केला जात आहे SP ट्रॉफी मध्ये.